Next question from quantifiers. Use quantifiers. Use quantifiers. Use quantifiers to convert each of the following open sentences. Each of the following open sentences each of the following open sentences defined on capital N defined on capital N into a true statement into a true statement. म्हणजे यामध्ये आपल्याला आता ओपन सेंटेन्स दिलं जाईल ज्याचं कन्व्हर्जन आपल्याला लॉजिकल स्टेटमेंटमध्ये करायचं आणि ते स्टेटमेंट ट्रू असायला पाहिजे अशा स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्ट करायचं. यासाठी यूज करायचं आपल्याला क्वांटिफायर्सचा. दोन क्वांटिफायर्स आपल्याकडे आहेत, फॉर ऑल व्हॅल्यूज आणि फॉर सम व्हॅल्यूज. दोन्हीपैकी ज्या क्वांटिफायरचा यूज केल्यानंतर स्टेटमेंट ट्रू होईल असा क्वांटिफायर यूज करायचा आहे. पण जो व्हेरिएबल एक्स असणार आहे तो डिफाईन केलेला आहे कॅपिटल एन या सेटवरती, म्हणजेच त्यामध्ये नॅचरल नंबरचा सेट याच्यावरती तो डिफाईन केला. यामधलं फर्स्ट स्टेटमेंट घ्या. फर्स्ट सेंटेन्स, एक्स स्क्वेअर इक्वल टू 25. हे एक ओपन सेंटेन्स आहे. ओपन सेंटेन्स हे दिलेलं आहे. क्वांटिफायरचा यूज करायचा आहे. एक्स बिलॉंग्स टू एन हे पण सांगितलंय. हे क्वेश्चन मध्ये इनिशियली गिवन व्हॅल्यू आहे. एक्स बिलॉंग्स टू एन. फक्त आता आपल्याला डिसाइड करायचं इथे फॉर ऑल व्हॅल्यूज घ्यायचं आहे का फॉर सम व्हॅल्यूज. फॉर सम व्हॅल्यूज. कारण का सगळ्याच नॅचरल नंबरचा स्क्वेअर 25 येईल का. जर सगळ्याच नॅचरल नंबरचा स्क्वेअर 25 आला असता तर आपण तिथे फॉर ऑल असं लिहिलं असतं. काही नॅचरल नंबर असे असू शकतील की ज्यांचा स्क्वेअर 25 येतो. एकच नॅचरल नंबर असा आहे 5 ज्याचा स्क्वेअर 25 येतो. त्यामुळं ह्यामध्ये फॉर ऑल ऐवजी आपल्याला काय यूज करायला लागेल, फॉर सम व्हॅल्यूज ऑफ. रिप्रेझेंट करत असताना एक गिवन ओपन सेंटेन्स आहे. क्वांटिफाइड ट्रू स्टेटमेंट of given open sentence is. Quantified true statement of given open sentence is x square equal to 25 for some x belongs to n. या पद्धतीने आन्सर लिहावं लागेल. हे दिलेलं ओपन सेंटेन्स आधी लिहायचं आहे, x belongs to n आणि फॉर सम हा आपण क्वांटिफाय यूज केला. आता हे स्टेटमेंट क्वांटिफाईड आहे आणि हे ट्रू स्टेटमेंट आहे. सेकंड, 2x plus 3 less than 15. हे गिवन ओपन सेंटेन्स आहे.
कुठला क्वांटिफायर येईल यामध्ये आता? फॉर ऑल येईल का फॉर सम येईल? फॉर सम. कारण सगळेच नॅचरल नंबर ही कंडिशन सॅटिस्फाय करणार नाहीत. समजा x ची व्हॅल्यू आपण 10 घेतली, 2 इंटू 10 म्हणजे 20, 20 प्लस 3 23, तो 15 पेक्षा लेस आहे का? नाही आहे. सगळे नॅचरल नंबर ही कंडिशन सॅटिस्फाय करणार नाहीत, पण काही नॅचरल नंबर ही कंडिशन सॅटिस्फाय करतील. म्हणजे समजा आपण x इक्वल टू 2 घेतला, तर 2 इंटू 2 4, 4 प्लस 3 7, तो 15 पेक्षा लेस आहे. काही नॅचरल नंबर ही कंडिशन सॅटिस्फाय करतील. त्यामुळे या ओपन सेंटेन्सचं क्वांटिफाईड स्टेटमेंट कसं होईल? 2x प्लस 3 लेस दॅन 15 such that for some x belongs to n. For some x belongs to n. पण आन्सर लिहिताना या पद्धतीनं कंप्लीट करायचं. डायरेक्ट एवढंच लिहायचं नाहीये, मग क्वेश्चन कुठला आणि आन्सर कुठलं हे कळणार नाही. Quantified true statement of given open sentence is 2x plus 3 less than 15 for some x belongs to n. Next, x minus 3 equal to 11. X minus 3 equal to 11 for some values. सगळ्या व्हॅल्यूज मधून 3 मायनस केला तर 11 येणार नाही. म्हणजेच for some x belongs to n. x square greater than equal to 0. काय येईल? फॉर ऑल. ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे पॉझिटिव्ह. म्हणजे सगळ्याच नॅचरल नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो. कोणताही नॅचरल नंबर आपण घेतला तर त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येणार. म्हणजेच इथे काय येईल? फॉर ऑल x बिलॉंग्स टू n. क्वेश्चन आणि आन्सर सेपरेट सेपरेट लिहा. x square plus 1 less than equal to 5. काय येईल? फॉर सम व्हॅल्यूज. काही व्हॅल्यूसाठीच फक्त हे पॉसिबल आहे. फॉर सम x बिलॉंग्स टू n. x square minus 3x plus 2 equal to 0. काय येईल? फॉर सम व्हॅल्यू. कारण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनला दोनच रूट असतील, दोनच व्हॅल्यू अशा असतील की जे हे इक्वेशन सॅटिस्फाय करतील. म्हणजे याही ठिकाणी येईल फॉर सम x बिलॉंग्स टू n. x square plus 1 is greater than equal to 2. काय येईल? हां,
नॅचरल नंबर सुरू होतात 1 पासून. x ची व्हॅल्यू जर आपण 1 लिहिली, 1 स्क्वेअर म्हणजे 1, 1 प्लस 1 इक्वल आहे, इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हटलंय म्हणजे इक्वल चालतोय. x ची व्हॅल्यू 2 घेतली, 2 स्क्वेअर म्हणजे 4, 4 प्लस 1 5, तो 2 पेक्षा ग्रेटर आहेच आहे. x ची व्हॅल्यू 3 घेतली, 3 स्क्वेअर 9, 9 प्लस 1 10, तोही 2 पेक्षा मोठा आहे. पुढे कोणताही नॅचरल नंबर घेतला तरी येणारं ॲडिशन हे 2 पेक्षा ग्रेटरच असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी फॉर ऑल x बिलॉंग्स टू n, सगळे नॅचरल नंबर ही कंडिशन सॅटिस्फाय करतात. The next most easiest part from logic, that is principle of duality. Principle of duality. Now in this case, if we have given a logical statement, compound statement or statement pattern, then we have to write or represent the dual of that statement. दिलेल्या लॉजिकल स्टेटमेंटचा किंवा स्टेटमेंट पॅटर्नचा ड्युअल स्टेटमेंट आपल्याला तयार करायचं आहे, यासाठी हा क्वेश्चन विचारला जातो. ड्युअल ऑफ ए स्टेटमेंट और ड्युअल ऑफ ए लॉजिकल स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट और स्टेटमेंट पॅटर्न हा जर तयार करायचा असेल, बेसिकली लॉजिकमध्ये कंजंक्शन आणि डिसजंक्शन हे दोन एकमेकांचे ड्युअल्स आहेत. ड्युअल मीन्स व्हॉट? व्हॉट इज मीन बाय ड्युअल? आधी तो अर्थ कळणं आवश्यक आहे. कुठे ऐकलाय शब्द? मोबाईल मध्ये. ड्युअल सिम. ठीक आहे, त्याच्यावरून समजून घेऊ आपण, काय अडचण नाही. काय असतं ड्युअल सिमचा अर्थ? दोन. मग त्याला टू सिम म्हणायचं, डबल सिम म्हणायचं. मग 2 in 1 म्हणायचं. डबल सिम म्हटलं तर काय होतं, एका मोबाईल मध्ये 2 सिम नाही का बसणार? व्हाय इट इज ड्युअल? आपण एवढंच मिनिंग त्याचं लक्षात घेतो, एका मोबाईल मध्ये 2 सिम म्हणून ड्युअल सिम.
त्याला डबल सिमही म्हणता आला असतं जर ते फक्त डबल असतं तर. ड्युएलचं मिनिंग काय बा? यामध्ये ज्यावेळी हे दोन सिम यूज केले जातात त्यावेळी यामध्ये काही पर्टिक्युलर रूल्स अशा प्रकारचे असतात का ते चेक करा एकदा आपण फॉलो करतो का ते रूल. पहिलं सिम कार्ड आपण घेतलं तर ते स्लॉट नंबर 1 मध्येच टाकणं कंपल्सरी आहे. ते 2 मध्ये टाकलं तर जमत नाही. नंतर दुसरं कार्ड आपण ज्यावेळी घेऊ तेच 2 मध्ये टाकावं लागतं. असं काही नाही. पहिलं सिम कार्ड घेतलं आपण ते 2 मध्ये टाकू शकतो. चांगली गोष्ट आहे. कुठलंही कार्ड कोणत्याही स्लॉट मध्ये आपण यूज करू शकतो. समजा आपण दोन स्लॉट मध्ये 2 सिम कार्ड यूज करतोय. काही स्पेसिफिक त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत का की सिम 1 मध्ये यूज केलेला जे काय असेल कार्ड ते काही पर्टिक्युलर प्रॉपर्टीज किंवा पर्टिक्युलर फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड होणार आणि सिम 2 साठी म्हणजे सिम 1 फक्त इनकमिंग साठी सिम 2 फक्त आउटगोइंग साठी. असं काय का स्लॉट 1 मधून फक्त इनकमिंग कॉलच येणार स्लॉट 2 च्या कार्ड साठी फक्त आउटगोइंगच जाणार आहे असं काही नाही. समजा काही दिवसांनी आपल्याला कंटाळा आला म्हणून आपण ते दोन इंटरचेंज केले सिम इकडले इकडे टाकले इकडले इकडे टाक काय काय फरक होतील? काहीच नाही. सर्व्हिसेस ज्या काही आपल्याला मिळणार आहेत दोन्ही सिम कडून त्याच्यामध्ये काय बदल नाही होत. समजा सध्या प्रेझेंटली आपण या कार्डवरून नंबर डायल केलेला आहे. डिस्प्ले वरती काय दिसतं? कॉलिंग सिम 1. समजा आपण ते दोन इंटरचेंज केले आणि त्याच नंबरवरून डायल केलं मग बदल कसा होत नाही? कशामध्ये चेंज झाला? अपीअरन्स मध्ये चेंज झाला. सर्व्हिसेस मध्ये किंवा प्रॉपर्टीज मध्ये काही बदल झाला का? ड्युअल नेचर और ड्युअलिटी ह्याचं मिनिंगच आहे इंटरचेंज केल्यामुळं ओव्हरऑल प्रॉपर्टीज मध्ये काहीही चेंज होत नाही अपीअरन्स फक्त बदलेल. आपल्या स्क्रीनवरती जो अपीअरन्स आहे कॉलिंग 1 कॉलिंग 2 वगैरे हे अपीअरन्सेस बदलतील पण त्यांना ओव्हरऑल सर्व्हिसेस वरती काही इफेक्ट होणार आहे का? ओव्हरऑल प्रॉपर्टीज वरती काहीही इफेक्ट होत नाही म्हणून त्याला ड्युअल म्हटलंय. मग ड्युअलिटीचं मिनिंग काय? कंजंक्शन आणि डिस्जंक्शन. अपीअरन्स डिफरंट आहे पण ज्यावेळी आपण एका स्टेटमेंट पॅटर्नचा दुसरा स्टेटमेंट पॅटर्न हा ॲज ए ड्युएल तयार करतो त्यावेळी त्यांच्या ओव्हरऑल प्रॉपर्टीज सिमिलर राहतात. ओव्हरऑल प्रॉपर्टीज मध्ये चेंजेस होत नाहीत. दॅट इज द ड्युअलिटी. अपीअरन्स चेंज होईल ऑब्विसली हा कंजंक्शन वेगळा दिसतो डिस्जंक्शन वेगळा दिसतो अपीअरन्स वेगळा आहे पण ओव्हरऑल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या ओव्हरऑल प्रॉपर्टीज त्यांच्या सिमिलर राहतात. दॅट इज द मिनिंग ऑफ ड्युएल. इंटरचेंज केल्यामुळं ओव्हरऑल कॅरेक्टरिस्टिक किंवा ओव्हरऑल प्रॉपर्टीज मध्ये काहीही चेंज होत नाही. अशा प्रकारचं नेचर असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्यांना ड्युअल इन नेचर असं म्हटलं जातं. आता यात लॉजिकमध्ये किंवा कुठल्याही लॉजिकल स्टेटमेंटमध्ये ड्युअल नेचर असणारे टर्म कुठले आहेत? कंजंक्शन इज ड्युअल ऑफ डिस्जंक्शन. डिस्जंक्शन इज ड्युअल ऑफ कंजंक्शन. कॅपिटल टी is dual of capital F. Capital F is dual of capital T.
and small t is dual of small c. Small c is dual of small t. Small t means tautology. Small c means contradiction. म्हणजे टोटॉलॉजी आणि कॉन्ट्रॅडिक्शन हे दोन एकमेकांचे ड्युअल्स आहेत. कॅपिटल टी आणि कॅपिटल एफ हे दोन एकमेकांचे ड्युअल्स आहेत आणि कंजंक्शन आणि डिजंक्शन हे दोन एकमेकांचे ड्युअल आहेत. मग दिलेल्या स्टेटमेंटचा ड्युअल स्टेटमेंट तयार करण्यासाठी हे इंटरचेंज आपल्याला करावे लागतात. मीन्स टू ऑब्टेन द ड्युअल स्टेटमेंट ऑफ गिव्हन स्टेटमेंट जस्ट वी हॅव टू रिप्लेस conjunction with disjunction, disjunction with conjunction, capital T with capital F with capital T, small t with small c with small t, keeping all other connectives same. बाकी इतर कुठल्याही कनेक्टिव्ह मध्ये मग ते इम्प्लिकेशन असेल, डबल इम्प्लिकेशन असेल, निगेशन असेल किंवा काही ब्रॅकेट असतील किंवा स्टेटमेंट पी क्यू आर यांची नावं असतील, इतर कशामध्ये काहीही चेंज करायचा नाही. दिलेल्या स्टेटमेंटचं ड्युअल स्टेटमेंट तयार करत असताना त्या स्टेटमेंटमध्ये फक्त कंजंक्शनच्या जागी डिजंक्शन लिहायचा, डिजंक्शन असेल तर त्या जागी कंजंक्शन लिहायचं. कॅपिटल टी असेल तर कॅपिटल एफ लिहायचा, कॅपिटल एफ असेल तर कॅपिटल टी, स्मॉल टी असेल तर स्मॉल सी, स्मॉल सी असेल तर स्मॉल टी. एवढ्या रिप्लेसमेंट फक्त करायच्या, दिलेल्या स्टेटमेंटचं ड्युअल स्टेटमेंट तयार होतं. म्हणजे समजा आपल्याला अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं आहे, पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन टी, तर याचं ड्युअल स्टेटमेंट काय तयार होईल? पी डिजंक्शन, कंजंक्शनच्या जागी आला डिजंक्शन, ब्रॅकेट ॲज इट इज, क्यू कंजंक्शन आणि स्मॉल टीच्या जागी काय? स्मॉल सी. दिस विल बी द ड्युअल ऑफ गिव्हन स्टेटमेंट. दिलेल्या स्टेटमेंटचं ड्युअल तयार करण्याची ही प्रोसेस आहे. त्या स्टेटमेंटमध्ये कंजंक्शनच्या जागी डिजंक्शन, डिजंक्शनच्या जागी कंजंक्शन लिहायचा आणि स्मॉल टी असेल तर स्मॉल सी असेल तर स्मॉल टी, कॅपिटल टीच्या जागी कॅपिटल एफ, कॅपिटल एफच्या जागी कॅपिटल टी, एवढ्या रिप्लेसमेंट केल्या की आपल्याला त्या स्टेटमेंटचं ड्युअल स्टेटमेंट तयार होतं. ओके, हाऊ टू ऑब्टेन द ड्युअल ऑफ गिव्हन स्टेटमेंट. त्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटी हे डिफरंट आहे. प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटी काय असतं? जर समजा दोन लॉजिकल स्टेटमेंट हे इक्विव्हॅलंट असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन आर इक्विव्हॅलंट विथ पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन पी कंजंक्शन आर, हे दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटी काय? इफ द टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर लॉजिकली इक्विव्हॅलंट, देन इट्स ड्युअल्स आर ऑल्सो लॉजिकली इक्विव्हॅलंट. म्हणजे दोन स्टेटमेंट पॅटर्न जर लॉजिकली इक्विव्हॅलंट असले तर त्या दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नचे जे ड्युअल तयार होणार आहेत ते ड्युअल पण लॉजिकली इक्विव्हॅलंट असतात. म्हणजे यामध्ये हा स्टेटमेंट पॅटर्न आणि हा स्टेटमेंट पॅटर्न हे दोन लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. यांचे जर आपण ड्युअल लिहिले, काय लेफ्ट साइडचा ड्युअल? पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन आर इक्विव्हॅलंट विथ पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन पी डिजंक्शन आर. दोन स्टेटमेंट पॅटर्न जर लॉजिकली इक्विव्हॅलंट असतील तर त्यांचे ड्युअल पण लॉजिकली इक्विव्हॅलंट असतात. ह्या प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटीचा आपल्याला लास्ट टाईपच्या क्वेश्चन्समध्ये खूप जास्त बेनिफिट होतो. यामध्ये विदाउट युजिंग ट्रुथ टेबल काही
लॉजिकचे डिफरंट लॉ आहेत, काही प्रॉपर्टीज आहेत, त्यांचा यूज करून आपल्याला प्रूफ द्यायचे असतात. यात समजा आपल्याला प्रूव्ह दॅट असे दोन एक्झाम्पल विचारले एकाच क्वेश्चनमध्ये. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग. ट्रूथ टेबलचा यूज करून आपलं ते प्रूव्ह करता येतं, त्याची काही डिफिकल्टी नाही आहे. किंवा युजिंग ट्रूथ टेबल जरी म्हटलं, समजा युजिंग ट्रूथ टेबल हे दोन आपल्याला प्रूव्ह करायचे. यामध्ये एकाच स्टेटमेंट पॅटर्नची प्रूफ द्यायची, पहिल्या किंवा दुसऱ्या कुठल्याही एका स्टेटमेंट पॅटर्नची प्रूफ द्यायची आणि नंतर फक्त एकाच वाक्यात आपण लिहू शकतो, हेन्स बाय प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटी दीज टू आर ऑल्सो सेम. कारण प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटी काय, दोन स्टेटमेंट पॅटर्न जर लॉजिकली इक्विव्हॅलंट असतील तर त्यांचे ड्युअल हे पण लॉजिकली इक्विव्हॅलंट असतात. अशा सिच्युएशन्स मध्ये आपण या प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटीचा यूज करू शकतो. पण मोस्टली यावरती जे क्वेश्चन्स विचारले जातात, राईट द ड्युअल ऑफ, दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचं ड्युअल लिहायचं, म्हणजे ह्या रिप्लेसमेंट करायच्या आणि त्या स्टेटमेंट पॅटर्नचा फक्त ड्युअल लिहिण्यासाठी 1 मार्कांचा क्वेश्चन आहे एका स्टेटमेंट पॅटर्नच्या. ओके, राईट डाऊन देन. ड्युअल ऑफ a compound statement can be obtained by replacing notation form मध्येच लिहा, conjunction with disjunction, comma, disjunction with conjunction, comma, capital T with capital F, comma, capital F with capital T, comma, small t with small c, and small c with small t. In the given statement. म्हणजे दिलेल्या स्टेटमेंट मध्ये फक्त एवढे चेंजेस करायचे, त्याचा ड्युअल स्टेटमेंट तयार होतो. फुल स्टॉप. वेअर स्मॉल t denotes tautology, and small c denotes contradiction. Full stop. Next line. Principle of duality states that if two sides of a logical statement are equivalent, then both sides of its dual are also logically equivalent.
लॉजिकली इक्विवेलेंट. Full stop. Take down question. Write duals of the each of the following statements. Each of the following statements. Number 1. P conjunction Q, disjunction R. काय होईल याचा ड्युएल? P disjunction Q, conjunction R. पण आन्सर लिहित असताना या स्वरूपात लिहायचं आहे. Dual of given statement is P disjunction Q, conjunction R. एवढं लिहायला 1 मार्क आहे. पण काही जण हे डायरेक्ट लिहितात. हे दिलेलं स्टेटमेंट याला लगेच इक्वल टू P disjunction Q, conjunction R. हे इक्वल नाही आहेत, त्याचा तो ड्युएल आहे. त्यामुळे डायरेक्ट क्वेश्चन लिहितात आणि त्याला इक्वल टू हे या पद्धतीने रिप्रेझेंटेशन नको आहे, त्याला कम्प्लिटली 0 मार्क्स. तर आपण असं लिहू शकतो, ड्युएल ऑफ P conjunction Q disjunction R is P disjunction Q conjunction R. या पद्धतीने आपण लिहिलं तरी चालेल, पण ते दोन इक्वल नाही लिहायचे डायरेक्ट. नेक्स्ट, P disjunction Q, कैपिटल T. ह्या ड्युएल्स आता हे तरी किमान यायला पाहिजे. यापेक्षा इझी आपण काय एक्सपेक्ट करणार आणखी 12th बोर्ड कडून. F conjunction P conjunction Q, कैपिटल T च्या जागी कैपिटल F, डिजंक्शनच्या जागी कंजंक्शन, डिजंक्शनच्या जागी कंजंक्शन.
इतर कुठलाही चेंज नाही. सगळे ब्रॅकेट सगळ्या टर्म ॲज इट इज, फक्त कंजंक्शनच्या जागी डिजंक्शन, डिजंक्शनच्या जागी कंजंक्शन लिहायचं. इतर कुठल्या ब्रॅकेटमध्ये किंवा निगेशनमध्ये कुठेच काही चेंज करायचा नाही, सगळं ॲज इट इज. पी डिजंक्शन क्यू डिजंक्शन आर, दोन्ही साईडला तेच आहेत, फक्त ब्रॅकेटची प्लेस चेंज झालेली आहे. यात फक्त डिजंक्शनच्या जागी कंजंक्शन येईल. नेक्स्ट, आलाय का करेक्ट? पी कंजंक्शन क्यू कंजंक्शन सी. आलंय का? काय येईल? पी डिजंक्शन क्यू डिजंक्शन टी. सी ऐवजी टी, स्मॉल सी असेल तर स्मॉल टी. निगेशन पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन सी. काय ते? निगेशन पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन टी. पी कंजंक्शन टी डिजंक्शन सी कंजंक्शन निगेशन क्यू.
काय येईल? P disjunction C conjunction T disjunction negation Q. कंजंक्शनच्या जागी डिजंक्शन, टीच्या जागी सी, डिजंक्शनचा कंजंक्शन, सीच्या जागी टी, कंजंक्शनचा डिजंक्शन. त्यानंतर राईट द dual statements of each of the following compound statements. Number 1, Vijay and Vinay cannot speak Hindi. Vijay and Vinay cannot speak Hindi. Kyle duel ऐसा, विजय और विनय कॅनॉट स्पीक हिंदी. बाकी सगळं ॲज इट इज, फक्त अँडच्या जागी ऑर. व्हर्बल स्टेटमेंट दिलं तर आणखी सोपं आहे, कारण व्हर्बल स्टेटमेंटमध्ये काही टोटॉलॉजी कॉन्ट्रॅडिक्शन असणार नाही, स्मॉल टी स्मॉल सी असणार नाही, कॅपिटल टी कॅपिटल एफ आय असणार नाही, फक्त असतील तर अँड किंवा ऑर. बाकी इफ देन वगैरे जरी कोणी असलं तर त्यात काहीही बदल नाही, फक्त अँडच्या जागी ऑर आणि ऑरच्या जागी अँड लिहायचं आहे. So dual of this statement is Vijay and Vinay, Vijay or Vinay cannot speak Hindi. And second, Ravi or Avinash went to Chennai. Kyle, Ravi and Avinash went to Chennai. March 2014, म्हणजे या वर्षीची बोर्ड एक्झाम, त्यात हे दोन स्टेटमेंट विचारलेले, फक्त नावं बदलले गेलेत, कॅरेक्टर्सची स्टोरी सेम आहे. एक अँडचं स्टेटमेंट होतं आणि एक ऑरचं स्टेटमेंट होतं आणि त्यांचे ड्युएल लिहिण्याचा क्वेश्चन होता 2 मार्कांसाठी. म्हणजे 3 मार्कांचा क्वेश्चन होता तो लॉजिकल इक्विव्हॅलन्सचा, प्रूव्ह द लॉजिकल इक्विव्हॅलन्स, आणि 2 मार्कांचा हा क्वेश्चन राईट द ड्युएल्स ऑफ.